जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव येथील भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीच्या अस्मितेचा जल्लोषः काठीच्या राजवडी होळीच्या ब्रँडिंगसाठी शासन सर्वतोपरी मदत करणार। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक वुईके, ढोल ताशांवर ठेका धरत मंत्री डॉक्टर वुईके, आमदार आमशा पाडवी, आमदार राजेश पाडवी मिरवणुकीत सहभागी झाले। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे होळीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या पारंपरिक भोंगऱ्या बाजारातील शोभायात्रेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक वुईके यांनी आदिवासी बांधवांसोबत ढोल ताशांच्या ठेक्यावर नृत्य करत सहभाग नोंदविला। यावेळी नंदुरबार जिल्ह्यात साजरी होणाऱ्या काठीच्या राजवडी होळीच्या ब्रेडिंगसाठी आदिवासी विकास विभागामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी ढोलताशांच्या गजरात हातात धाऱ्या शस्त्र उंचावून ठेका धरत त्यांनी घेतलेला सहभाग उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला। होळीनिमित्त भरविण्यात येणाऱ्या या भोंगऱ्या बाजाराला आदिवासी समुदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे। या बाजारात होळी सणासाठी लागणारे साहित्य, पारंपरिक वस्तू तसेच स्थानिक उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते। त्यामुळे हा बाजार केवळ व्यापारापुरता मर्यादित राहता आदिवासी बांधवांच्या सामाजिक सांस्कृतिक उत्सवाचे रूप धारण करतो। यावेळी धडगावमधील पोलीस पाटलांची मानाची मिरवणूक काढण्यात आली। शासकीय कार्यालये तसेच शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांच्या वतीने त्यांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला। डोंगरदऱ्यांतून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या सोहळ्यात सहभागी झाले होते। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर वुईके यांनी आमदार आमशा पाडवी व आमदार राजेश पाडवी यांच्या समवेत आदिवासी समाजाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या धाऱ्या हे शस्त्र हातात घेऊन ठेका धरला। या प्रसंगाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी बोलताना मंत्री डॉक्टर वुईके म्हणाले की आदिवासी समाजासाठी दैवत परंपरा आणि अस्मिता यांना विशेष महत्त्व आहे। होळीच्या माध्यमातून आदिवासींचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम होत आहे। या परंपरांना शासनाचे पाठबळ देण्यासाठीच मी भोंगऱ्या बाजारात सहभागी झालो आहे। धडगावचा भोंगऱ्या बाजार हा परंपरा, व्यापार, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक अस्मिता यांचा अनोखा संगम ठरत असून जिल्ह्याच्या आदिवासी जीवनपद्धतीचे जिवंत दर्शन घडविणारा आगळावेगळा लोकोत्सव म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित झाला। यावेळी आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा, नंदुरबार एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, माजी जिल्हा परिषद सभापती गणेश पराडके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयसिंह पराडके यांच्यासह विविध पदाधिकारी अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। एक मिनिट कॉफी, एक मिनिट विजय दादा, एक मिनिट आओ ना ऐका ना, आमच्या दादाला पण द्या ना। बरोबर आहे काय झालं? तुम्ही आताच आमचं संस्कृतीचं दर्शन घेतलेलं आहे। आमच्या आदिवासी समाजामध्ये दैवत आणि अस्मिता अतिशय महत्त्वाची आणि लोकप्रिय असल्यामुळे आजच्या दिवसाचं, आजच्या बाजाराचं काय महत्त्व आहे, काय प्रस्थ आहे हे तुम्हाला दिसून पडलेलं आहे। आमचा समस्त आदिवासी बांधव ही असलेली आदर्श संस्कृती आणि गौरवशाली इतिहास हा जिवंत ठेवण्याचा एक सण वर्षातून एकदा येत असतो आणि तो आम्ही उत्साहानं साजरा करतो। याच्यात सार्थ अभिमान आणि गर्व आहे की आमचा समाज आजही गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करत असते आणि निश्चितच आम्ही भविष्यातसुद्धा ही संस्कृती जिवंत राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहील। काठीच्या होळीला 8:30 वाजेपर्यंत जाणार आहे। त्या ठिकाणचे आमदार माझे लहान बंधू आमशाजी पाडवी आणि दुसरे माझे बंधू राजेशजी पाडवी आणि समस्त आमची टीम आम्ही काठीच्या होळीला जाणार। त्या ठिकाणी सुद्धा आमच्या आदिवासी समाजाचं दैवत अस्मिता याचं दर्शन होणार आहे। अनेक वर्षापासून आम्ही
सादरीकरण करून हे जिवंत ठेवण्याचं जे काम करतो, भविष्यातसुद्धा आमचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जिवंत ठेवणार हाच संकल्प आमचा आदिवासी बांधवाचा आहे. वैयक्तिकरित्या पहिला आदिवासी विकास मंत्री असेल, सरकारच्या वतीनं माझ्या लोकप्रिय आमदार आमचे आवशाजी आणि राजेशजी पाडवी आणि समस्त बंधूंच्या मागणीनुसार मी तिथं जाणार आहे. मी सहभागी होणार आहे, दर्शन घेणार आहे. मला स्वार्थ अभिमान आणि गर्व आहे. ज्या समाजात आम्ही जन्मलो त्या समाजाचं दर्शन, आदर्श संस्कृती दर्शन होणार आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये 100% काठी या गावासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून योग्य ते तरतूद केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा माझा शब्द.